चक्रधर स्वामींच्या कृपेने आज गंगेवरचा नजारा फार वेगळाच आहे. ओके राम भाऊ. तर चक्रधर स्वामींच्या कृपेने आज जरी अमावस्या पौर्णिमा असली 7:23 पासून, तरी गंगेला मात्र भरपूर पाणी सोडलेलं आहे आणि तिकडे नौकानयन पण चालू आहे. तिथे समोरून एक नौका येत आहे. ती अतिशय छोटीशी आहे, पण ह्या पात्रामध्ये अनेक लोक आनंद घेतात प्रवासाचा आणि खूप मजा येते. एक मोठी दत्ताचं मंदिर इथेच आहे जवळपास, आणि इकडचा आपला वनवास पूर्ण संपलेला आहे. जवळजवळ परमेश्वर सिद्धी प्राप्त झाल्यात आपल्याला. खाली जो नदीचा पूर वाहत आहे किंवा आवाडोबे पाण्याचा विस्तार आहे, तर आपली नाव आता प्रभू रामचंद्रांनी फार केली आणि आपल्याला बिल्डर सिद्धी वगैरे नाशिकला नको तरी प्राप्त झाली. आपल्याला इकडे शेतकीय सिद्धी प्राप्त करायच्या होता आणि अखंड शेतकऱ्यांचं भलं करायचं. परंतु प्रभू रामचंद्रांच्या दया आणि माया कनवाळू स्वरूपामुळे आपल्याला आता इथे बिल्डर सिद्धी तसेच स्थायी सांसारिक सिद्धी प्राप्त झाल्या. पण ते देणं घेणं सगळं ह्या श्री चक्रधर स्वामींच्या हातात आपण दिलेलं आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी आणि यांच्याच कृपेने आपल्या जीवनाचा सगळा रणगाडा किंवा जेट इंजिनप्रमाणे स्पीड प्राप्त झाली. तर गेल्या 11 किंवा 14 महिन्याच्या वनवासात आपल्याला प्रभूंनी काही दुःखद दिवस दिला नाही. सगळे सुखाची समृद्धी आणि ह्या तिरंग्याचं प्रेम दिलं. जो तिरंगा सगळीकडे फडकतो मला अतिशय डोलामोलाने. त्या प्रत्येक लाईटीच्या खांब्यावर तिरंगा. तर आज आपल्याला अतिशय सुंदर आणि व्यवस्थित सीतामाता आणि राधामाता म्हणजे माता लक्ष्मी यांचीही कृपा झालेली आपल्याला आज. पण आईसाहेब पार्वती यांचं आपल्याकडे सध्या दुर्लक्ष असल्यामुळे आपण हा वनवास अजून चालूच ठेवलेला आहे. वनवासात काय आपण प्रभू रामचंद्राप्रमाणे वागत आहोत. अतिशय दिव्य साधू स्वरूपात वागत आहोत आणि त्या साधू स्वरूपातूनच आपले पुढे अखंड कल्याण होईल असं आईसाहेब आणि फुलेनाथ यांच्यावरती आपला विश्वास आहे. न जाणे ते आपला रणगाडा, आपलं जेट इंजिन आणि आपलं अवकाशयान कधी रिपेअर करतील आणि आपल्याला अवाढव्य संसाराच्या सिद्धी करतील. आज राजकीय वर्तुळात भरपूर मोठ्या हालचाली केल्या. एकनाथ शिंदेच्या मार्गाने जायला सांगितले आपल्याला. आनंदी साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने जायला सांगितले. आपल्या मातोश्री द्रौपदी कटारे यांनी. आणि यश सिद्धी भरपूर पायाजवळ आलेल्याच आपल्या. पण आपण जाज्वल्य साधू असल्यामुळे फक्त हा काळाराम कृष्ण मंदिर येथूनच आपल्या जीवनाच्या भाग्य हालचाली करत असतो. आणि नाशिक येथे येण्याची इच्छा नसतानासुद्धा आपल्याला प्रभू रामचंद्राने इथे खिचून आणलं आहे. एक आश्चर्य. चला स्वामी समर्थ.